बारामतीमधील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम आजपासून सुरू झालाय। याचा शुभारंभ आज अधिकारी, संचालक आणि सभासदांच्या हस्ते मोळी पूजनाने करण्यात आला। मोळी पूजनानंतर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी कारखाना 15 दिवस उशिरा सुरू होत असला तरी सर्व गाळप वेळेत पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करताना 13 ते 13.5 लाख टन ऊसाचं गाळप होईल अशी माहिती दिली आहे। पहिले 60 दिवस सभासदांच्या ऊस गाळपाला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी म्हटलंय। हा हंगाम 15 दिवस उशिरा सुरू होत असल्या कारणाने एक साधारण 1.5 लाख टनाचं त्या ठिकाणी गाळप ह्या 15 दिवसामध्ये झालं असतं, परंतु हे आता उन्हाळ्यामध्ये गाळप जाणार आहे। सोमेश्वर कारखान्याला आत्तापर्यंत जी ह्या हंगामासाठी हंगाम 2024-25 साठी जवळपास 11.5-12 लाख टनाचा ऊस उपलब्ध सभासदांचा आहे, कार्यक्षेत्रातला आहे आणि साधारण 150-160 दिवस हंगाम चालवायचं म्हटलं तर साधारण एप्रिलच्या 20-25 तारखेपर्यंत आपल्याला हंगाम चालू ठेवावा लागणार आहे आणि ह्या दिवसांमध्ये 13-13.5 लाख गाळप करण्याचं उद्दिष्ट हे संचालक मंडळाने ठेवलेलं आहे। परंतु हा हंगाम सुरू करत असताना एकतर 15 दिवस उशिरा हंगाम सुरू होतोय आणि त्यात आपण पाहतोय की संपूर्ण भागामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता सगळीकडे पाहायला मिळतोय आणि त्याच्यामुळे संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे की सुरुवातीचे 60 ते 70 दिवस आम्ही सभासदांच्याच ऊसाचं त्या ठिकाणी प्राधान्याने गाळप करणार आहे आणि त्याच्यानंतरच आम्ही गेटकेंसाठी कारखान्याच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर पडू आणि साधारणतः सभासदांचा 11.5-12 लाख टन ऊस आणि गेटकेंचा साधारणतः 1.5 लाखापर्यंतचा असं मिळून 13.5 लाख गाळप करण्याचं उद्दिष्ट आमच्याकडे आहे।